हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे, तो म्हणजे आफ्रिका रिलेटेड. तर आजच्या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे की आफ्रिका हा कसा आहे, फॅक्ट्स अबाउट आफ्रिकामधले लाईफ कशी आहे, नंतर इथलं एज्युकेशन कसं आहे, जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहे, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्लॉगमध्ये कव्हर करणार आहे. तर बेसिकली आफ्रिका हा खूप मोठा असा खंड आहे, ज्याच्या काही पार्ट हा सदर्न आफ्रिकामध्ये येतो आणि काही पार्ट हा नॉर्दर्न आफ्रिकामध्ये येतो. तर आम्ही राहतो झांबिया या कंट्रीमध्ये, जो की येते सदर्न आफ्रिकामध्ये. सदर्न आफ्रिकामध्ये तुम्हाला झांबिया, झिम्बाब्वे, DRC, केनिया, टांझानिया यासारख्या, साऊथ आफ्रिका यासारख्या कंट्रीज बघायला मिळतील. आणि नॉर्दर्न आफ्रिकामध्ये तुम्हाला लिबिया, देन इजिप्त, नायजेरिया, सुदान यासारख्या कंट्रीज बघायला मिळतील. तर अशा प्रकारे आफ्रिका हा 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे असंही म्हणता येईल, सदर्न आफ्रिका आणि नॉर्दर्न आफ्रिका. सो बेसिकली आम्ही राहतो झांबिया या कंट्रीमध्ये. मी इथे सिन्स 2017पासून राहत आहे. इनिशियली मला पण असं वाटलं होतं की मी इथे कशा प्रकारे लाईफ काढेल माहीत नाही, कारण मी आफ्टर मॅरेज डिरेक्टली इथे आले आणि नाव इथे मला 7 ते 8 वर्ष झाले आणि 7 ते 8 वर्ष कसे गेले मला माहीतच झालं नाही. सो बेसिकली आफ्रिका हा सेफ आहे, कारण मी झांबियामध्ये राहत आहे. तर मी झांबियाचं सांगू शकेल की झांबिया ही कंट्री ही सेफ आहे, कारण प्रत्येक कंट्रीची सिच्युएशन वेगवेगळी आहे. DRCमधली सिच्युएशन वेगळी आहे, साऊथ आफ्रिकामध्ये वेगळी आहे, नंतर नायजेरियामध्ये वेगळी आहे. DRC वगैरेमध्ये क्राईम रेट्स जास्त आहे, नंतर साऊथ आफ्रिकामध्ये पण क्राईम रेट्स आहेत, म्हणजे तिथे तुम्ही 5 वाजतानंतर बाहेर निघू शकत नाही. बट झांबिया ही कंट्री ओव्हरऑल खूप सेफ आहे. इथे तुम्ही 5 वाजतानंतरसुद्धा निघू शकता. इथले लोक हे खूप फ्रेंडली आहे, खूप सपोर्टिव्ह आहे आणि इथे तुम्हाला इझिली लेबर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणतं जॉब करायचा असेल किंवा इथे काही बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही इझिली इथे स्टार्ट करू शकता, कारण इथे लेबर अवेलेबल आहे. आणि इथले लोक हे खरंच खूप हार्डवर्किंग आहे, त्यांच्यात पेशन्स खूप आहे, जी मला इथली सगळ्यात जास्त गोष्ट आवडली. आणि इथल्या लोकांकडून शिकण्यासारखं आहे, जे म्हणजे पेशन्स. या लोकांमध्ये खूप पेशन्स आहे. तुम्ही जर त्यांना काही काम द्याल, ते हसत हसत ते काम मनाने कंप्लीट करतील आणि त्यांच्यात खूप पेशन्स आहे. म्हणजे असं नाही की जस्ट कंप्लीट करायचं आहे म्हणून कसंही करून देतील आणि पेशन्स नसेल. आणि नेहमी ते हसत राहतात, कितीही डिफिकल्ट सिच्युएशन येऊ त्यांच्या चेहऱ्यांवर नेहमी स्माईल असतील. नेहमी ते लोक ग्रीट करतात. जे कोणी रस्त्यावर जर तुम्ही त्यांना बघाल तर हे लोक एकमेकांना ग्रीट करतात, जे सगळ्यात छान मला वाटलं आफ्रिकेत. नॉर्मली आपण इंडियामध्ये करतो, बट एव्हरी टाईम आपण ग्रीट नाही करत. बट इथे जेव्हाही जर भेटतील ते विचारतील की हाय, हाऊ आर यू, ते तुम्हाला छान प्रकारे ग्रीट करतील. तर ही गोष्ट मला इथे खूप छान वाटली. नेक्स्ट थिंग, आफ्रिकामध्ये खूप माइन्स आहे. इथे तुम्हाला कॉपर माइन्स बघायला मिळतील झांबियामध्ये, कारण झांबिया एरिया जिथे आम्ही राहतो त्याला कॉपर बेल्ट एरिया म्हणतात आणि इथे कॉपर खूप जास्त प्रमाणात अवेलेबल्स आहे. त्याच्यामुळे इथे खूप मोठ्या मोठ्या माइन्स आहेत. तर इथे तुम्हाला कॉपर माइन्स बघायला मिळेल, गोल्ड माइन्स बघायला मिळेल. नंतर इथे पन्ना जो असतो ना, हिरवाला, पन्न्याचे इथे खाणी आहेत. नंतर वेगवेगळे मिनरल्सची इथे खूप सारे खाणी इथे माइन्स बघायला मिळतील. त्याच्यामुळे इथे चायनीज लोक पण खूप जास्त बघायला मिळतील, कारण माइन्समध्ये त्यांचे एक्सप्लोसिव्ज आणि त्यांचे मटेरियल्स यूज होतात. त्याच्यामुळे इथे चायनीज लोक खूप जास्त आहेत आणि मोस्ट ऑफ द डेव्हलपमेंट चायनीज लोकांनी इथे छान छान प्रकारे केलेली आहे. सगळे मॉल्स जे आहे इथे चायनीज लोकांनीच बांधलेले आहे आणि त्यांनी इथे खूप प्रकारे डेव्हलपमेंट छान प्रकारे आणून ठेवलेली आहे. सो बेसिकली जसं व्हिडिओमध्ये दाखवतात की आफ्रिका हा खूप आउटडेटेड असतो, असं पण नाही. फॅक्ट ही खूप डिफरंट आहे आणि सिच्युएशन खूप वेगळं आहे. असं नाही आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवतात की इथल्या लोकांना खायला नाही मिळत, इथे लोक कसेही राहतात, असं नाही आहे. हां, पॉवर्टी आहे, बट भारतात पण असते पॉवर्टी, असं नाही आहे. तर इथल्या लोकांकडे जास्त पैसा नाही आहे, बट ठीक आहे. बट ते म्हणजे हार्डवर्क करून पैसे कमवत आहेत आणि
आणि ते चांगल्या प्रकारे इथे काम पण त्यांना मिळत आहे. तर पॉवर्टी जशा प्रकारे व्हिडिओत दाखवतात तसं नाही आहे. सेकंड थिंग म्हणजे इथल्या लोकांना लेबर इझिली अवेलेबल होऊन जातो, त्यामुळे ते चांगल्या कमवत आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे ते इथे जीवन व्यतीत करत आहे. तर बेसिकली झांबियामध्ये जर तुम्ही येत असाल तर इथे मायनिंगच्या जॉब अपॉर्च्युनिटीज खूप आहे. जर तुम्ही मायनिंग इंजिनियर असाल, अकाउंटंट असाल, इंजिनियर असाल, केमिकल इंजिनियर, या सगळ्या लोकांना इथे खूप स्कोप आहे. आणि जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता, कारण झांबिया ही खूप पीसफुल अशी कंट्री आहे. छोटीशी कंट्री आहे बट पीसफुल कंट्री आहे. आणि इथले घर हे खूप मोठे मोठे असतात. तिथे स्पेशल गार्डनिंगला जागा दिलेली असते प्रत्येक घरात. घर हे खूप छान आणि सुंदर स्पेशियस असतात. बेसिकली इथे लाकडाचे घर बनवले जातात, कारण इथे फॉरेस्ट खूप जास्त आहे. त्याच्यामुळे इथे लाकूड घर बांधकामासाठी सुद्धा यूज केलं जातो. आणि इथे फॉरेस्ट एरिया खूप जास्त आहे. तर खूप लोक इथे ॲग्रिकल्चर पण करतात. त्यामुळे इथल्या पालेभाज्या, फ्रूट सगळ्या ऑर्गॅनिक अवेलेबल्स आहेत. इथल्या पालेभाज्या, फ्रूट्समध्ये एक वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे, कारण हे नॅचरल प्रकारे इथे पिकवल्या जातात आणि काही केमिकल्सचा यूज होत नाही, कारण इथे पॉप्युलेशन कमी आहे, इतके लोक खाणारे आहे नाही आणि जागा भरपूर आहे. तर एक गोष्ट चांगली आहे ते म्हणजे इथे तुम्हाला ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स, ऑर्गॅनिक फ्रूट्स बघायला मिळतील. आणि व्हेजिटेबल फ्रूट्सची टेस्ट पण डिफर आहे, म्हणजे खूप टेस्टी आहेत इथल्या भाज्या. आणि नेक्स्ट थिंग इज इथे पोल्युशन खूप कमी आहे, त्याच्यामुळे इथली जी एअर आहे एकदम नॅचरल आहे. आणि इथलं वेदर खूप छान आहे. आपल्या इंडियासारखं वेदर आहे, बट इथलं उन्हाळा हा इंडियासारखा इतका गरम नसतो. इथे मॉडरेट टेम्परेचर हा 22-25 डिग्री सेल्सिअस असतो. नंतर विंटरमध्ये असतो तर तो असतो 15 to 16 डिग्री सेल्सिअस. आणि रेनी सीझनमध्ये इथे रेन खूप छान प्रकारे होतो, कारण इथे फॉरेस्ट एरिया जास्त आहे. तर ओव्हरऑल इथली वेदर कंडिशन ही खूप छान आहे. तुम्ही इझिली इथे 8-10 वर्ष काढू शकता, जर तुम्हाला इथलं हवामान आणि इथली लाईफ जर तुम्हाला सूट झाली तर. कारण मी स्वतः इथे 8 वर्ष काढली आणि सध्या आम्ही स्टील इथे झांबियामध्ये आहोत. तर तुम्ही इझिली इथे 10-12 वर्षसुद्धा पीसफुली काढू शकता. तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी मला इथे खूप आवडली ती म्हणजे इथलं वेदर, आणि ही खूप छोटी अशी कंट्री आणि पीसफुल कंट्री आहे. नेक्स्ट थिंग आय एम गोइंग टू डिस्कस अबाउट म्हणजे इथलं एज्युकेशन. इथे तुम्ही प्रायमरी एज्युकेशन किड्सला छान प्रकारे देऊ शकतात. नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे इथलं एज्युकेशन. सो इथे एज्युकेशन हा इतकं हाय क्वालिटीचं नाही आहे. म्हणजे जर आपण इंडियाचा कंपॅरिझन केलं तर एज्युकेशन हे इतकं छान नाही आहे. बट हां, प्रायमरी एज्युकेशन इथे तुम्ही किड्सला देऊ शकतात. प्रायमरी एज्युकेशन इथे बेस्ट आहे. ते खूप जास्त बर्डन किड्सला देत नाही आणि त्यांचा फोकस हा इथे जास्त स्पोर्ट्सवर असतो, लाईक स्विमिंग, फुटबॉल, चेस, कराटे यासारख्या ॲक्टिव्हिटीज त्या सगळ्या शाळेमध्ये करून घेतात. आणि त्याच्यामुळे किड्स पण इथे फ्रेंडली आपण म्हणू शकतो, फ्रेंडली इथे एज्युकेशन आहे. आणि किड्स हे छान प्रकारे इथे प्रायमरी एज्युकेशन घेऊ शकतात. मोस्टली इथे लँग्वेज इंग्लिश असते, इंग्लिश आणि नंतर मॅथ्स, सायन्स आणि इथली एक लोकल लँग्वेज आहे बिंबा, ती शिकवल्या जाते. आणि फ्रेंच पण हा इथे ऑप्शनल सब्जेक्ट आहे आणि काही शाळांमध्ये कंपल्सरी पण आहे. तर फ्रेंच पण इथे शिकवल्या जाते. अशा प्रकारे इथलं शाळेचं वर्किंग कल्चर आहे. आणि प्रायमरी एज्युकेशन इथे छान प्रकारे तुम्ही किड्सला देऊ शकतात, कारण इथलं त्यांची शिकवण्याची पद्धत ही छान आहे. आणि किड्स इझिली इथे इंग्लिश आणि त्यांचे प्रोनाऊन्सिएशन्स अँड फोनिक्स खूप छान प्रकारे क्लिअर होऊन जातात. सो बेसिक ज्यांचे जे कन्सेप्ट्स आहे ते इथे छान प्रकारे क्लिअर होऊन जातील आणि किड्स इथे प्रायमरी एज्युकेशन घेऊ शकतात. फॉर सेकंडरी एज्युकेशन तुम्ही दुसऱ्या कंट्रीजमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही नंतर मूव आउट होऊ शकता. तर इथे 5 to 6 ग्रेडपर्यंत तुम्ही एज्युकेशन देऊ शकता, नो इश्यू. सेकंड थिंग आहे इथलं
स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तर इथे ह्या सगळ्या छोट्या छोट्या कंट्रीज आहेत, तर यांचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त नाही आहे. सो बेसिकली इथे तुम्ही चांगल्या प्रकारे सेविंग करू शकता, कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग हा जास्त नाही आहे. आणि सेकंड थिंग, इथे काही गोष्टी ह्या चिपर आहे, चिपर रेटमध्ये अवेलेबल आहे. जसं की मी सांगितलं, इथे घर हे तुम्हाला चीप रेटमध्ये अवेलेबल आहे. देन नंतर इथे ट्रान्सपोर्ट पण ट्रान्सपोर्ट पण इथे चीप आहे. आणि इथली कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही कमी आहे, त्याच्यामुळे इथे छान प्रकारे तुम्ही सेविंग करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आफ्रिका रिलेटेड. जर तुम्हाला काही आफ्रिका रिलेटेड काही प्रश्न असतील आणि काही तुम्हाला इन्फॉर्मेशन जर हवी असेल, तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी डेफिनेटली त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. आणि ह्या व्हिडिओ बनवण्याच्या मागे माझा हेतू तोच होता की ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाते की आफ्रिका हे असं आहे, आफ्रिकामध्ये हे नाही आहे, ते नाही आहे, इथे खूप पॉवर्टी आहे, बट फॅक्ट हे काही डिफरंट आहे. काही सर्टन एरियामध्ये आहे पॉवर्टी, बट काही कंट्रीज अशा आहे ज्या आफ्रिकामध्ये तिथे तुम्ही जाऊन राहू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही जीवन जगू शकता. कारण इथल्या कंट्रीज ह्या पीसफुल आहेत आणि इथे तुम्हाला नॅचरल एअर, कारण पोल्युशन कमी असल्यामुळे तुम्हाला नॅचरल एअर मिळेल इथे. नंतर इथे पीस आहे. सेकंड थिंग, इथल्या सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक तुम्हाला मिळतील, म्हणजे भाज्या, फ्रूट एकदम नॅचरली तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल्स आहे आणि त्या मिळतील. तर अशा प्रकारे जसं आपण शहरातून खेड्यात जातो, तर खेड्यातलं कसं सगळं नॅचरल आपल्याला मिळतात, लाईक दॅट इथे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला करता येईल. तर अशा प्रकारे हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स होता, जो मी माझ्या व्हिडिओमधून शेअर केला आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे तोच माझा एक उद्देश होता की लोकांना माहीत झालं पाहिजे की आफ्रिका हे कसं आहे. म्हणून माझ्या चॅनलचं नावसुद्धा आहे स्नेहल इन आफ्रिका. आणि मी माझ्या चॅनलमध्ये आफ्रिका रिलेटेड व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यातून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते की आफ्रिकेची दुसरी साईड अशीसुद्धा आहे. कारण एक साईड आपण नेहमी बघितली आहे, ज्यात दाखवलं जाते की आफ्रिका हा खूप आउटडेटेड आहे, इथे प्रॉपर एज्युकेशन नाही, इथे लोकांना घालायला कपडे नाही, या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. बट दुसरी फॅक्ट हेही आहे, पॉझिटिव्ह थिंग आपण म्हणू शकतो की इथलं वेदर, नंतर इथे सगळ्या व्हेजिटेबल्स ऑर्गॅनिक मिळतात, नंतर इथे पोल्युशन कमी असल्यामुळे इथली एअर ही खूप क्लिअर आहे, वेदर खूप छान आहे. इथे समरमध्ये सुद्धा वेदर हा 21 to 25 डिग्रीज असतो. विंटरमध्ये 13 to 14 डिग्री, मॅक्स 10 डिग्री जातो. आणि रेनी सीझनमध्ये इथे छान प्रकारे रेन होतो. रेन हा 4-5 महिने इथे रेनी सीझन असतो. नॉर्मली डिसेंबरपासून तर एप्रिलपर्यंत, नंतर मेपासून तर ऑगस्टपर्यंत इथे हिवाळा असतो. आणि देन ऑगस्ट नंतर मे बी सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत इथे उन्हाळा असतो. आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे खूप जास्त सन राहत नाही. इथलं म्हणजे बाहेर जर तुम्ही गेले तर तुम्हाला सनबर्न टाईप होऊ शकतो, बट ह्युमिडिटी इथे नाही आहे, कारण सी एरिया नाही आहे, कारण ही लँडलॉर्ड कंट्री आहे झांबिया. कारण याच्या नेबरिंग कंट्रीज केनिया, झिम्बाब्वे, DRC यासारख्या कंट्रीज आहे. शोअर नसल्यामुळे इथे जास्त ह्युमिडिटी नाही आहे. सो ओव्हरऑल झांबिया ही खूप छान पीसफुल कंट्री आहे, जी मला खूप आवडते. आणि या व्हिडिओतून मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळत असेल आफ्रिकामध्ये, तर नक्कीच ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.